जर तुम्ही हे एकदा खाल ना तर नक्की तुम्ही ह्याचे फॅन व्हाल आणि सारखी सारखी ही रेसिपी तुम्ही घरी बनवाल। चला तर मग आज आपण बघूया हे इतके टेस्टी सांबर बनवायचं कसं, ते पण घरच्या घरी। सुट्टीच्या दिवशी सगळ्यांनाच वेगळं काही ना काहीतरी खाऊशी वाटतं, तर माझ्या आईने हे बनवलं। तर यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा घेऊया मसूर डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ। ह्या तिन्ही डाळी आपण एकत्र करूया। फक्त तूर डाळ घेतली तर त्याच्याने जळजळ ॲसिडिटी होते, त्यामुळे आपण ह्या 3 डाळी एकत्र घेणार। त्यानंतर ह्या डाळींना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। यांना स्वच्छ धुतल्यानंतर काही वेळासाठी पाण्यात भिजत ठेवायचे आहेत। इथे आम्ही 1 तासासाठी ठेवल्या होत्या। सांबर बनवण्यासाठी आपल्याला कांदा, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा आणि लाल भोपळा लागणार आहे, तर आपण इथे यांना बारीक कापून घेतलंय। तर ह्या भाज्या कापून घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी मिठाच्या पाण्यात ठेवायच्या आहेत। मिठाच्या पाण्यात यासाठी ठेवायचे आहेत की जर त्याला काही छोटे सूक्ष्म जीवजंतू लागले असतील तर ते पूर्णपणे निघून जातात। एक तासानंतर आपण ह्या डाळीतलं पाणी काढून घेऊन ही डाळ आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत आणि त्यानंतर त्या डाळीबरोबरच ज्या भाज्या आपण आता भिजवल्या होत्या त्या आपण सगळ्या भाज्या एकत्रच या डाळीसोबत या कुकरमध्ये आपण घालणार आहोत। भाज्यांबरोबर चांगलं पाणी देखील टाकायचे कुकरमध्ये, जेणेकरून भाज्या चांगल्या शिजतील आणि लवकर शिजतील। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून ते सगळ्या भाजीला लागेल। त्यानंतर कुकरचं झाकण लावून याला चांगलं शिजत ठेवायचे। कुकर होईस तोपर्यंत आपण शेवगा दुसरीकडे मिठाच्या पाण्यात शिजायला ठेवलाय। तर इथे आता कुकरची शिट्टी झाली म्हणजेच भाज्या आपल्या चांगल्या शिजल्या आहेत। आता तुम्ही इथं बघू शकता की भाज्या आणि डाळ एकत्र सगळं चांगलं शिजलंय। तर त्याला जर आता आपण एकत्र करून एका वेगळ्या भांड्यात, पसरट भांड्यात काढून घेणार आहोत, जेणेकरून त्याला आपण चांगलं मिक्स करू शकतो आणि त्याला हाटून बारीक करायचंय। जर तुमच्याकडे अशा प्रकारची रवी असेलच म्हणजे सगळ्यांकडेच असते, तर त्याच्याने तुम्ही हे बारीक करायचे आणि त्याच्यात आपण अजून एकदा पाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून ते चांगलं पातळ पेस्ट ह्याची तयार होईल। आता हे आपलं चांगलं एकत्र झालंय। त्यानंतर आपण आता देणार आहोत सांबरला फोडणी। तर त्यासाठी एका पातेल्यात तेल आपण गरम करायला ठेवणार आहोत। तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यात शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकणार आहोत। इथे आम्ही सुहानाचा सांबर मसाला घेतलाय, तो शेवगा टाकल्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आणि त्यानंतर हे आम्ही घरी केलेलं तिखट आहे। तुम्हाला जेवढा तिखट पाहिजे तेवढं तुम्ही हे तिखट त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि हे मिश्रण चांगलं एकत्र। शेवगा सेपरेट शिजवण्याचं हे एकच कारण होतं की जर आपण त्या भाज्यांसोबत शिजवलं असतं तर तो एकदम गिर झाला असता, खाता नसताना, म्हणून आपण सेपरेट शिजवलं। हे चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यात मिश्रण ॲड करणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला। त्यानंतर त्यात परत पाणी ॲड करायचे, कारण की ते खूपच घट्ट आहे, आपल्याला त्याला थोडं पातळ करायचे। आपल्या सांबराची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे की ती जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पाहिजे। आता हे सगळं चांगलं शिजवायला ठेवायचं आहे, जोपर्यंत त्याला उकळी येत नाही। सांबर सारखं सारखं हलवत राहायचे, जर हलवलं नाही तर त्याचं खाली डाळ चिटकत राहते। आता आपल्या सांबरला चांगली उकळी आलेली आहे, तर आता गॅस बंद करायचा आहे। सुट्टीचा दिवस असल्याने आमच्या घरी आज इडली केली होती, पण हे मॅन्डेटरी नाही आहे की तुम्ही हे इडली बरोबरच खाऊ शकता। तुम्ही हे सांबार इडली, मेदूवडा, राईस, चपाती कशाबरोबर पण खाऊ शकता, ते तितकंच टेस्टी लागतं।
आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला अजून माझ्याकडून कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते कमेंट करून मला नक्की सांगा.